नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जे तुमची आत्ताच एक्झाम झाली आहे ह्याच्याबद्दल डिस्कस करू आणि त्याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे किंवा पेपरची क्वालिटी काय होती हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. हे लेक्चर मुद्दाम थोडंसं लेट आणलं आहे तुमच्याकडं, कारण थोडं ॲनालिसिस केलं आणि तुम्हाला पण थोडं एन्जॉय करू देऊ म्हणलं. आत्ताच काय टेन्शन द्यायचं या कट ऑफचं किंवा त्या सिलेक्शन प्रोसिजरचं वगैरे, त्याच्यामुळं थोडासा एन्जॉय करा म्हणलं. आणि एन्जॉय थोडा केलाच पाहिजे, कारण बरंच बर्डन घेऊन तुम्ही अभ्यास केला होता. आजचा किंवा उद्याचा दिवस पण एक एन्जॉय करा. त्यानंतर मात्र एकदम मनगटामध्ये ताकद घेऊन तयार राहा अभ्यासासाठी, कारण आपल्याला फार मोठा अभ्यास करायचा आहे, खूप भरपूर अभ्यास करायचा आहे. आणि एक्झाम जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे पुढची, ओके, राज्यसेवेची. त्याच्यासाठी एकदम आपल्याला तयारी करायची जोरात. त्याच्यामुळं काय असेल ते एन्जॉय करा तुम्ही. 1-2 दिवस घ्या स्वतःचे, मस्त वेळ काढा, कुठंतरी फिरायला जा आणि एन्जॉय करा, ओके. आणि त्यानंतर मात्र आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. तर आज आपण फक्त जे PSIचा कट ऑफ आहे किंवा PSIचा काय एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो, पेपरची क्वालिटी काय होती हे डिस्कस करतो आहे. आणि भरपूर ॲनालिसिस केलेलं आहे, भरपूर रिव्ह्यू घेतले होते फेसबुकवरून वगैरे. आणि बरेच कॉन्टॅक्टमधले जे आहेत ते सगळ्यांनाच विचारलं होतं. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना पण विचारलं होतं ज्यांनी काहीच अभ्यास केला नव्हता, आणि अशांना पण विचारलं होतं की जे भरपूर अभ्यास करतात, ओके. म्हणजे ते फक्त PSI एक्सपिरियन्स म्हणून देतात, ओके. त्यांचं सिलेक्शन UPSCमध्ये होऊ शकतं वगैरे, असे जे आहेत विद्यार्थी, तर अशांना पण विचारलं होतं की हा PSIचा पेपर तुम्हाला कसा गेला आहे. आणि असे पण विद्यार्थी जे की असंच टाईमपास करतात आणि म्हणजे असंच सहज एक्झाम अगदी कॅज्युअली दिल्यासारखी देतात, तर अशांना पण विचारलं होतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला डिफिकल्टी लेवल कळेल एक्झामची काय होती. तर वेळ न वाया घालवता तर लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपरची डिफिकल्टी लेवल काय होती, काय लेवलचा पेपर होता, क्वालिटी कशी होती ते बघूत. तर अकॉर्डिंग टू अवर, म्हणजे हे जे टोटल आम्ही जे ॲनालिसिस केलं याच्यावरून इझी क्वेश्चन्स होते, एक 25 ते 26 इझी क्वेश्चन होते, जे की म्हणजे जे थोडेफार अभ्यासात आहेत या सगळ्यांना अटेम्प्ट झाले असते असे 25 ते 26 क्वेश्चन होते. त्यानंतर मॉडरेट क्वेश्चन, म्हणजे थोडीशी जास्त डिफिकल्टी लेवल, म्हणजे एकदम इझी पण म्हणता येत नाही आणि डिफिकल्ट पण म्हणता येत नाही त्याच्यामधला. तर मॉडरेट असे एक 40 ते 41-42 असे क्वेश्चन होते मॉडरेटमध्ये, म्हणजे आपण 40 म्हणू शकतो. आणि डिफिकल्टी लेवलवाले म्हणजे एकदम हाय क्लास क्वेश्चन होते, हे 34 to 35 असे क्वेश्चन होते. म्हणजे आपण जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला कळेल की इझी क्वेश्चनचा नंबर कमी आहे. STIमध्ये इझी क्वेश्चन भरपूर होते, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा कट ऑफ किंवा बऱ्याच जणांचा अटेम्प्ट खूप जास्त होता आणि खूप कॉन्फिडन्स होते की 50 क्रॉस केलं आहे, 52 क्रॉस केलं आहे. मात्र इथं असं नाही आहे, कुणाला श्युअरिटी नाही आहे की कसा पेपर गेला आहे, नेमका सोपा गेला आहे की अवघड गेला आहे, आपण सांगू शकत नाही आहे. कारण इझी क्वेश्चन्सचा नंबर थोडा कमी होता ॲज कम्पेअर टू मॉडरेट सगळ्यात जास्त होते. आणि जे डिफिकल्ट आहेत हे मॉडरेटच्या बरोबरीलाच होते, म्हणजे त्यांचा नंबर. तर त्यामुळं आपण या पेपरला सोपा म्हणूच शकत नाही. हा पेपर डिफिकल्ट लेवल होता, ओके. आणि ॲज कम्पेअर टू जर STI विचार केला तर STIच्या मानाने खूप जास्त डिफिकल्टी लेवल क्वेश्चन पेपर होता हा. आणि मेन म्हणजे जर करंट अफेअर तुम्ही करत असाल, आणि आपण पण भरपूर करंट अफेअरचे लेक्चर घेतले, आणि जे एक्झाममध्ये विचारले हे फार जुने करंट अफेअर विचारलेत, ओके. म्हणजे असं नाही की लेटेस्ट विचारलेत, फार जुने विचारले. तर आता तेवढं एक्सपेक्ट आपण केलंच नव्हतं की एवढ्या पाठीमागं जातील, आणि आपलं चॅनल पण त्यावेळेस सुरू नव्हतंच झालेलं. तर आता आपण जे करंट अफेअर आत्तापर्यंत केलेत हे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये तरी दिसतीलच, ओके. जर असाच ट्रेंड MPSCने किंवा या आयोगाने चालू ठेवला तर आपले बरेच क्वेश्चन करंट अफेअर्सचे तुम्हाला येणाऱ्या तुमच्या एक्झाम्समध्ये बघायला भेटतील. तर आता आपण बघू की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो. तर एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज आहे इथं. ओपनसाठी, देन SC ST आणि अदर दॅन ओपन, म्हणजे बाकीचे जे आहेत SC ST आणि ओपन सोडून, म्हणजे NT आहे. यावर्षी OBCला जागा नव्हत्या तर त्याच्यामुळे त्यांच्या कट ऑफचा प्रश्नच येणार नाही. अदर दॅन ओपन SC ST हा खाली दिलेला आहे कट ऑफ. एकूण जागा ह्या 750 आहेत. ओपनसाठी त्याच्यापैकी 566 होत्या, आणि जे अदर दॅन ओपन आहेत हे 184. मग आपण ओपनचा जर कट ऑफचा विचार केला तर 42 ते 45 हा मेल कॅन्डिडेटचा जाऊ शकतो. फिमेल कॅन्डिडेट ऑब्वियस आहे, त्यांचा मेल कम्पॅरिझन केलं तर कमीच लागणार. तर 38च्या आसपास त्यांचा कट ऑफ येऊ शकतो फिमेलचा, 38 to 40. देन SC STचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये SCचा कट ऑफ नियर अबाउट 40-41 किंवा त्याच्यापेक्षा कमी येऊ शकतो, 38 to 40मध्ये येऊ शकतो. STचा पण तसाच आहे, SCपेक्षा 1-2 मार्कांनी कमी नेहमी STचा असतो, ओके. आणि अदर दॅन ओपन जर विचार केला, जर ओव्हरऑल कट ऑफ जर आपण बघितलं तर 38 to 42 हा
येऊ शकतो कट ऑफ मेल कॅन्डिडेटचा आणि फिमेलचा 36 to 40. आता नेहमी इथं फिमेल कॅन्डिडेटचा थोडाफार कमीच लागणार आहे ॲज कम्पेअर टू मेल कॅन्डिडेट्स. ओके, तर एक्सपेक्टेड कट ऑफ तर असं दिसतोय तुम्हाला, जर तुमचा अटेम्प्ट 50च्या पेक्षा जास्त असेल, 55पेक्षा जास्त असेल आणि ज्यावेळेस आन्सर की येईल त्यावेळेस तुमची टॅली झाली, सपोज जर 45च्या पुढं गेला आहे तुम्ही, तर ऑब्वियस आहे तुम्ही सेफ झोनमध्येच आहात. ओके, आणि तुम्ही जे काही अटेम्प्ट केले असतील किंवा तुमचा काय एक्सपेक्टेड स्कोअर आहे तुमचा स्वतःचा, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे जर आपल्याला कळालं पेपरची लेवल तुमच्या कमेंट्सवरून, तर आपण परत एकदा काहीतरी चेंजेस करू याच्यामध्ये. ओके, ॲक्च्युली तर चेंजेस करायची गरजच नाही आहे. हा जो कट ऑफ आहे हा भरपूर जणांचं ॲनालिसिस केलं आहे, म्हणजे ॲटलिस्ट नियर अबाउट 200 स्टुडंट्सची कॉन्टॅक्ट करून हा कट ऑफ बनवलेला आहे, किंवा त्यांना कसे पेपर गेले वगैरे प्रत्येकाचं लिहिलेलं आहे. आम्ही एक पेज बनवलं होतं, त्या पेजवरती प्रत्येक जणाचं लिहिलेलं आहे की त्यांनी अटेम्प्ट किती केला, त्याला ॲक्युरेसी लेवल किंवा पेपरची लेवल काय वाटली वगैरे. तर त्या दृष्टीने हे बनवलं आहे आणि मे बी हे एक्झॅक्टच आहेत. ओके, तर आणि असे बरेच क्वेश्चन होते. आता तुम्ही ज्यावेळेस पेपर बघाल तर तिथं 1-2 करेक्शन करायला लागतील, असे क्वेश्चन आहेत की त्याच्यामध्ये करेक्शन रिक्वायर्ड आहेत. त्याच्यामुळं आपण त्याचे पण मार्क कन्सिडर करू, किंवा त्यांनी आयोग हा मार्क पण पकडणार नाही किंवा क्वेश्चन कॅन्सल होईल असं पण होऊ शकतं. ओके, तर जो कट ऑफ होता हा 40 to 42 म्हणता येईल. जर ओव्हरऑल फक्त डायरेक्टली फिगर बघायची झाली तर 40 to 42 हा कट ऑफ येऊ शकतो. ओके, आणि आपल्या या लेक्चर्समधून म्हणजे आपण जेवढे आत्तापर्यंत लेक्चर बघितलेत ह्याच्यामधून भरपूर प्रश्न आलेत. बऱ्याच जणांनी कमेंट केले की सर की 20-22 एवढे तुमचे क्वेश्चन होते. तर आता आपण त्याच्यावरती पण एक लेक्चर घेऊयात की कुठले कुठले क्वेश्चन आले आपल्या लेक्चर्समधून, आणि त्यानंतर आपल्याला अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी आखायची आहे MPSCसाठी, जेणेकरून आपल्याला या अटेम्प्टमध्येच MPSC क्रॅक करता येईल. ओके, तर आपण एवढं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणार आहोत. एक दिवस आणखीन एन्जॉय करा, आणि लेक्चर एक येईलच पुढं, मात्र एखादा दिवस आणखीन एन्जॉय केला तरी नो प्रॉब्लेम. ओके, मात्र त्यानंतर अभ्यासाला लागायचं आहे म्हणजे लागायचं आहे. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.